आपला चेहरा लाल होतो कधीतरी कुठेतरी, प्रत्येकालाचा अनुभव येतो, नाही का? पण ही इतकी सामान्य गोष्ट असूनही इतकी रहस्यमयी का आहे? आपल्या इच्छेविरुद्ध आपलं शरीर ही प्रतिक्रिया का देतं? आज आपण याच प्रतिक्रियेमागील आकर्षक जीवशास्त्र आणि मानसशास्त्र उलगडणार आहोत. तुम्हाला माहितीये, या साध्या वाटणाऱ्या गोष्टीने चक्क चार्ल्स डार्विनला सुद्धा बुचकळ्यात पाडलं होतं. 1872 मध्ये त्यांनी लिहिलं होतं की चेहरा लाल होणं हा सर्व मानवी हावभावांपैकी सर्वात विचित्र आणि सर्वात मानवी हावभाव आहे. त्यांच्यासाठी हे एक न सुटणारं कोडं होतं आणि तेव्हापासून विज्ञान जगतासाठी हे एक मोठं गूढ बनून राहिलं आहे. मग प्रश्न हाच उरतो की असं का होतं? निसर्गाने आपल्याला अशी सिस्टीम का दिली असेल जी आपली सगळ्यात अवघडलेली भावना, आपली लाज सगळ्यात जगासमोर उघड करते? आपण ती लपवू का शकत नाही? याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन डार्विनचं हे कोडं सोडवण्यासाठीचा हा आपला प्रवास आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे कोडं सोडवण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. आधी समजून घेऊ की लाज वाटते म्हणजे नेमकं काय होतं. मग बघूया की यामागे आपलं शरीर आणि मेंदू कसं काम करतं. त्यानंतर उत्क्रांतीच्या दृष्टीने याचा उद्देश काय आहे हे शोधू. आणि शेवटी जेव्हा हीच गोष्ट एक समस्या बनते तेव्हा ती कशी हाताळायची हेही पाहू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक अत्यंत विचित्र हावभाव. म्हणजे ही शारीरिक प्रक्रिया सुरू होण्याआधी आपल्या मनात नक्की काय सुरू असतं? कोणती भावना आहे ती जी या सगळ्याला चालना देते? लाज वाटणं किंवा अवघडल्यासारखं होणं ही भावना इतकी टोकाची का वाटते? कारण ती थेट आपल्या सोशल इमेजवर, आपल्या आत्मसन्मानावर हल्ला करते. लोक काय म्हणतील ही एकच भीती मनात असते आणि त्यात जर चेहरा लाल झाला ना की मग तर विचारायलाच नको. आपण आपल्याच शरीराच्या प्रतिक्रियेमुळे अजूनच जागरूक होतो आणि एका विचित्र चक्रात अडकून जातो. आपल्याला लाज कधी वाटते? विचार करा, कधीतरी नकळत काहीतरी चुकीचं बोलून जातो किंवा 4 चौघांत आपला तोल जातो आणि आपण पडतो. कधी कपड्यांमध्ये काहीतरी गडबड होते. एवढाच काय, कधी तर अचानक कोणी आपली खूप स्तुती केली तरी आपल्याला अवघडल्यासारखं होतं. ह्या सगळ्या घटनांचा संबंध आपल्या सार्वजनिक प्रतिमेशी आहे. बरं, मनात काय होतं ते तर कळालं, पण त्यामुळे शरीरावर हा परिणाम का होतो? चला आता या कोड्याचा पुढचा भाग उलगडूया आणि या लालीमागचं शरीरशास्त्र समजून घेऊया. लाजल्यावर आपल्या शरीरात नक्की काय घडतं? सायन्सच्या भाषेत याला एक भारी नाव आहे, इरुबिसेन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर काही मानसिक कारणांमुळे आपल्या शरीराचे काही भाग म्हणजे आपला चेहरा, मान, कान, छातीचा वरचा भाग हे अचानक लाल होतात. या संपूर्ण भागाला ब्लश रिजन असंही म्हणतात. ही सगळी प्रक्रिया आहे ना ती आपल्या शरीराच्या एका ऑटोमॅटिक अलार्म सिस्टमसारखी आहे. बघा कसं होतं. जसंही मेंदूला वाटतं की आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका आहे तशीच शरीराची फाईट ऑर फ्लाईट सिस्टम ॲक्टिवेट होते. मग ॲड्रिनलिन नावाचं हॉर्मोन रक्तात वेगाने पसरतं आणि हे ॲड्रिनलिन त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांना मोठं करतं, ज्यामुळे तिथे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि आपली त्वचा लाल दिसू लागते. पण एक मिनिट, पूर्ण शरीर का नाही लाल होत, फक्त चेहराच का? याचं उत्तर आहे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या खास बनावटीत. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखाली रक्तवाहिन्यांचं जाळं खूप दाट असतं. त्या आकाराने मोठे असतात आणि त्वचेच्या अगदी जवळ असतात. इतकंच नाही तर इथे विशिष्ट प्रकारचे बीटा ॲड्रिनोसेप्टर्स असतात, जे ॲड्रिनलिनला खूप पटकन प्रतिसाद देतात आणि रक्तवाहिन्यांना अजूनच रुंद करतात. आणि हो, इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ब्लशिंग आणि फ्लशिंग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ब्लशिंग म्हणजे लाजल्यामुळे चेहरा लाल होणं, जो एक प्रामाणिक सिग्नल आहे. तो तुम्ही खोटा तयार नाही करू शकत. पण फ्लशिंग ते शारीरिक कारणांमुळे होतं, जसं की जास्त व्यायाम केल्यावर, उन्हात फिरल्यावर किंवा अल्कोहोल प्यायल्यावर चेहरा लाल होतो. ते झालं फ्लशिंग. ओके, शरीरशास्त्र पाहिलं. पण या सगळ्याचा कंट्रोल रूम कुठे आहे? अर्थात आपल्या मेंदूत. चला तर मग थेट कंट्रोल रूममध्येच जाऊया आणि बघूया की लाजल्यावर मेंदूत नक्की काय घडतं. जेव्हा आपल्याला लाज वाटते तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये जणू काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकाच वेळी कामाला लागतात. एक डिपार्टमेंट विचार करतं की अरे देवा, समोरचा काय विचार करत असेल. दुसरं डिपार्टमेंट शरीरात होणाऱ्या बदलांची नोंद घेतं, जसं की हृदयाची धडधड वाढलीये. आणि तिसरं सगळ्यात इंटरेस्टिंग डिपार्टमेंट आहे सोशल पेन नेटवर्क, म्हणजे सामाजिक अपमानाची वेदना. आणि आश्चर्य म्हणजे हे नेटवर्क शारीरिक वेदनेच्या नेटवर्कशी जोडलेलं असतं. म्हणजे बघा, लाज वाटणं ही भावना मेंदूच्या कोणत्या एका स्विचने ऑन ऑफ होत नाही, तर हे सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र येतात, एकमेकांशी बोलतात आणि त्यातून ती एक तीव्र भावना तयार होते, जिला आपण लाज म्हणतो. ठीक आहे, काय होतं, कसं होतं हे सगळं पाहिलं. पण का होतं?
निसर्गाने ही विचित्र व्यवस्था का बनवली? आता आपण येतोय डार्विनच्या त्या मूळ कोड्याच्या उत्तराकडे, आणि उत्तर खरंच खूप आश्चर्यकारक आहे. यामागे एक महत्त्वाची थिअरी आहे, इन्फॉर्मेशन थ्रेट थिअरी. ही थिअरी काय सांगते की लाज वाटणं ही आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या रेप्युटेशनसाठी असलेली एक डिफेन्स सिस्टम आहे. जरा आपल्या पूर्वजांचा विचार करा. त्यांच्यासाठी समूहात राहणं जगण्यासाठी गरजेचं होतं. जर समूहातून बाहेर काढलं तर ते मृत्यूसारखंच होतं. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा जपणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे या भावनेचे दोन महत्त्वाचे फायदे आहेत. एक तर ती आपल्याला आतूनच कंट्रोल करते. लाज वाटण्याची जी वेदना आहे ना, ती आपल्याला पुन्हा तीच चूक करण्यापासून थांबवते, ज्यामुळे आपली सामाजिक प्रतिमा खराब होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे बाहेरच्या जगासाठी हा एक सिग्नल असतो. चेहऱ्यावर आलेली लाली समोरच्याला सांगते की चूक मुद्दाम केलेली नाही आणि आपल्याला त्याचा पश्चाताप आहे. म्हणजे बघा, फक्त चेहरा लाल होण्याने समोरच्यापर्यंत कितीतरी मेसेज पोहोचतात. पहिला, माझ्याकडून चूक झालीये, मला मान्य आहे. दुसरा, पण मी मुद्दाम नाही केलं. तिसरा, मला याबद्दल खरंच वाईट वाटतंय. आणि म्हणूनच रिसर्च सांगतो की जे लोक लाजतात त्यांच्यावर विश्वास ठेवणं सोपं जातं आणि लोक त्यांना लवकर माफ करतात. हे सगळं ठीक आहे, पण काय होतं जेव्हा हीच नैसर्गिक गोष्ट एखाद्यासाठी एक मोठी अडचण बनते? चला आता याच्या प्रॅक्टिकल बाजूकडे वळूया. जेव्हा ही लाल लाट एक समस्या बनते तेव्हा काय करायचं? काही लोकांना चेहरा लाल होण्याची इतकी जास्त भीती वाटते की त्याला एरिथ्रोफोबिया असं म्हणतात. आणि इथे खूप विचित्र चक्र सुरू होतं. माझा चेहरा लाल झाला तर या भीतीनेच ॲड्रिनॅलिन रिलीज होतं आणि चेहरा खरंच लाल होतो. मग ती भीती अजूनच वाढते आणि लोक सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळू लागतात. तर मग यावर उपाय काय? एक खूप प्रभावी पद्धत आहे, ती म्हणजे CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. सोप्या शब्दात सांगायचं तर ही थेरपी आपल्याला आपल्याच विचारांची पद्धत ओळखायला आणि बदलायला शिकवते. यामुळे आपण अवघड परिस्थितीत जास्त स्पष्टपणे विचार करू शकतो. CBTमध्ये नेमकं काय करतात तर 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, जागरूक होणं, म्हणजे लाज वाटते तेव्हा मनात काय विचार येतात ते ओळखणं. दुसरी, त्या विचारांमधला पॅटर्न ओळखणं. तिसरी, त्या विचारांना चॅलेंज करणं. सगळे माझ्याकडेच बघून हसतील, हा विचार खरा आहे की फक्त माझी भीती? खरंच सगळ्यांचं लक्ष फक्त आपल्याकडेच असतं का? आणि चौथी पायरी म्हणजे त्या नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करण्याची हळूहळू सवय लावणं. तर डार्विनच्या कोड्याचं उत्तर तर आपल्याला मिळालं, पण जाता जाता एक प्रश्न. आजच्या या जगात जिथे प्रत्येकजण इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर आपली एक परफेक्ट इमेज दाखवण्याच्या मागे लागला आहे, अशा जगात आपली ही सगळ्यात प्रामाणिक आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेली भावना म्हणजे चेहरा लाल होणं ही एक चूक आहे की आपला माणूस असल्याचं एक खास वैशिष्ट्य? यावर विचार करायला हरकत नाही.